मतलब गलती चिमना जी की है। हुजूर, त्या दादाजींनी मागून वार केला, त्यामुळे लक्षातच आलं नाही माझ्या. नाही तर मी त्यांच्या हातून निसटलो होतो. त्यात माझी काहीच चूक नाही. गलती तो तुमने कोतवाली में जाकर ही की है चिन्ना जी। हुजूर, कोतवालांनीच मला तसं सांगितलं की बाजीची शेवटची इच्छा पूर्ण करायची. नाईलाज होता माझा. अहो त्या कोतवालास त्या बाजीचा फारच पुळक्या हो हुजूर. हुजूर, बाजीच्या डोळ्यात अंगार पाहिला मी. तो नक्कीच बदला घेणार. तो मला तर नाही सोडणार, पण आपल्या कोणालाच नाही सोडणार. हुजूर, काहीतरी करा. हुजूर, काहीतरी करा. अपनी जुबान बंद रखो चिमना जी। कशी बंद ठेवू हुजूर? आपण सांगितल्यामुळे हा सगळा बनाव आखला मी. आता तोच माझ्या अंगलट येतोय. काहीतरी करा हुजूर. मी जर बाजीच्या हाती लागलो ना, तर तो सगळं वदवून घेईल माझ्याकडून. काहीतरी करा हुजूर, काहीतरी करा हुजूर. शांत चिमना जी। फिक्र मत करो। का गद्दारी केली मी? गजानना, कुठून दुर्बुद्धी सुचली? ही सगळं व्यवस्थित चाललं होतं. हुजूर, काहीतरी करा हुजूर. फिक्र मत करो चिमना जी। हमारे रहते बाजी तुम्हारे साए को भी नहीं छू सकता। हम छुड़ाएंगे तुमको इस चंगुल से। खरंच तोडवा मला हुजूर, यातून तोडवा. ठीक है, जैसी आपकी मर्जी। हं. वो बाजी आपको हाथ भी नहीं लगा सकता। हम छुड़ाएंगे आपको। बाजी से भी और इस दुनिया से भी। और किसी को डर है बाजी का? और किसी को डर है बाजी का? और किसी को डर है बाजी का? किसी और को चाहिए छुटकारा? किसी और को चाहिए छुटकारा? किसी और को चाहिए छुटकारा? आज के बाद जो भी गलती करेगा उसको ऐसी ही सजा मिलेगी। चिंतामणि हार कहाँ है? दादाजींच्या घरी. हुजूर, बाजीची आई आणि बहीण कोतवालीत. आणि दादाजी आणि बाजी फरार. हुजूर, चिंतामणी हार परत मिळवायची ही नामी संधी आहे हुजूर. जी हुजूर, तुम्ही फिकीर नका करू. मी आजच जाऊन हार घेऊन येते आणि तुम्हाला आणून देते. होने वाले पेशवा जी, वो चिंतामणि हार आज हमारे पास पहुंच जाना चाहिए और ये जिम्मेदारी आपकी। अपने सिपाहियों को मराठी सिपाहियों के भेष में लेकर जंगल में जाओ। हमें बाजी चाहिए, जिंदा या मुर्दा। और याद रहे,
आज के बाद अगर किसी ने गलती से भी गलती की तो उसका भी यही हाल होगा। बस आता चालवत नाही, भूक लागली. चला घरी जाऊ. असं कुठवर जंगलात फिरायचं रे आपण. मस्तपैकी घरी जाऊ, गरम गरम भाकर तुकडा खाऊ. हा पोरी, एवढं कुणाला हुडकतोय का आपण? हो दादाजी, आपण कुणाला हुडकत नाही, शिपाई आपल्या मागे लागल्यात. का कुणाच्या बाची चोरी केली का आपण? हो दादाजी, किती आहे एकच गोष्ट सांगायची तुम्हासनी. अहो तुम्ही मला पळून आणलंय आणि शिपाई आपल्या मागे लागल्यात. एकदा काय ते नीट ध्यानात ठेवा की. अरे भाई, खरंच की. आणि का रे बहादरा, मी एवढी जोखीम घेऊन तुला सोडवलं, तुझ्या बरोबर जंगलात पळतोय, आणि जरा म्हणलं मला भूक लागली तर माझ्यावर बरतोस. हिरा, तू सांग, हे बरोबर आहे का? बरोबर आहे तुमचं दादाजी. हा, ऐका, चल, मला आता भाकर पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो आता या जंगलात कुठून आणू भाकऱ्या? जो काय सुकामेवा मिळेल त्यावरच भागवावं लागेल. सुका मेवा? अरे सुका मेवावर कशी जमल रे पळापळी? म्हणून तुम्हाला म्हणलं परत जावा. कशाला येत माझ्या संगत? या अडकलो त्या अडकलो, तुम्ही बी अडकाल माझ्या संग. अहो खरंच दादाजींना घेऊन जावा तुम्ही परत. तुला एकट्याला सोडून कसं जाणार आम्ही? का ग हिरा? तर काय, अशी अर्धवट साथ द्यायची सवय नाही हिराला. अहो खरंच सांगतोय, तुम्ही परत जावा. उगा माझ्यामुळे अडकू नका. किती दिवस असं पळावं लागणार आहे कुणास? पळूया की. तू कशाला काळजी करतोस? का ग हिरा, पळूया ना व. काय पळूया? तुम्ही जमता लगे. माझं ऐका, तुम्ही परत जा. तुला सोडून जाणार नाही कुठे. हा ठीक आहे, मग मीच जात. अहो हिरा, माणूस भूक्याचा ना की अशी चिडचिड करतो. तुला सांगतो, बाजीला जाम भूक लागली असणार बघ. मी बघते, पण आता तुम्ही काही बोलू नका, शांत राहा. काय झालं, एवढे का वैतागला? मी खरंच सांगतो, तुम्ही जावा. काय करायचं काहीच कळना झालंय मला. तुम्हाला दादाजींची काळजी वाटतेय ना? अहो, बघा की कसं करतात, त्यात घडी घडी लयचं. आणि तुम्ही बी त्यांच्या होला हो करताय. कशाला घेऊन आला त्यांना संगत? वयाच्या मनाने एवढी पापळी झेपणार आहे का? शिपायाच्या हाती लागलं तर फितुरीच्या नावाखाली सजा होईल त्यासनी. असं काही होणार नाही. अहो ते हे सगळं करतायत ते तुमच्या काळजीपोटी, आणि तुम्ही उगीच चिडलात त्यांच्यावर. हो पण मी पण काळजीपोटीच बोलतोय. आणि किती दिवस पाळणार? फार दिवस नाही. हे बघा, हे तेच भुर्जपत्र आहे जे काचेच्या भुयारात सापडलं होतं. महाप्रसादानंतर पेशवे बाहेर पडतील ते बाळकृष्णाच्या पालखी सोहळ्याच्या वेळी. कोतवालांना बाळकृष्णाची मूर्ती सापडलीये, मग ते पालखी सोहळा नक्की ठेवणार आणि शेरा तिथे पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करणार. आपण जर शेराला धरलं तर सगळं नीट होईल. बस थोडेच दिवस. बाजी, माझं पोट भर, भूक गेली. चल
आता तू सांगशील तसं. तू म्हणलास रात दिवस पळायचं तर पळतो. अरे तुला बारक्यापणापासून अंगा खांद्यावर खेळवलं ते कुणा शिपायच्या हाती घावायला नवं. चल. माझं मी चुकलंच जरा. मी एवढं बोलायला पाहिजे होतं. अरे चांगल्यासाठी चिडलास नवं आणि मला माझी चुकू मागली. चला आता थांबायचं नाही. अरे ही पोरगी पळते तर मी का नाही काय ना. अगदी बरोबर आहे. हा चला. सगुणा दरी नीट ठेव. कुणाचे आहे? आपल्याची चुकायची. सगुणा सगुणा मावशीचं वागणं आजकाल जरा विचित्रच वाटतंय. ती काहीतरी लपवती आपल्यापासून. होय खरं आहे बघ तुझं. त्या सगुणा मावशीवर पाळत ठेव. ती काय करते, कुठे जाते याकडे लक्ष ठेव. तू म्हणली होतीस ना त्या सगुणाचं काय खरं नाही बघ. ते खरं आहे. शिलेदारांना सजा झाली म्हणून तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता बघ. छबू, मला वाटलं दरोडेखोर आहे म्हणून मी. तू 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 कसा इथं? सोंगबाज कर सगुणे. मला तुझं खरं रूप समजलंय. शिलेदारांच्या घरातनं हार चोरी करताना मी बघितलंय तुला. गरीब गाय बनून लईच मोठी कामगिरी करतेस की तू. कुणासाठी काम करतीस सांग? बडी बिटी इमानी नोकर आहे मी. सोंगबाज कर सगुणे. त्या दिवशी चिचुका घरी आलता. तू तू कुठं बोललीस बडी बिला? मला तर संशय होताच, पण आता खातर जमा झाली. तू वाचणार नाही सगुणे.
नाही वाचणार तू. तेच म्हणते मी छाबू. तू तू आता वाचणार नाहीस, समजलास? दादाजी 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 हा हा हा. आधीच मी भूकाचा माणूस. अरे बाजी एवढं पळतो म्हणल्यावर भूकच भूक. हा अहो इशारी का रोंदायत ती हा खाल्ली नाही ना हो? इशारे. हे बाजी म्हणजे हीच करून आपल्या चिचुकायला दिली होती का ना? तुम्हाला लई झूक लागलेली दिसते. अरे बाबा आता माणूस म्हणलं की पोट आणि पोट म्हणलं की भूक आलीच की. अहो म्हणून काय इशारी का रोंदा खायची वय? मग काय भूकनं मारायचं का माणसानं? अहो दादाजी जरा कळ धरा. आता जंगलात कुठून आणणार भाकऱ्या? जरा इसावा घेऊ आणि पुढे कुठं काय फळं मिळतात का भाऊ? हा मला काही सुधरणं झालं. दादाजी बी कधी कधी बारक्या पोरासारखं करतात. अहो खरंच भूक लागली असेल त्यांना. तुमचा खंजीर द्या जरा. खंजीर कशाला? द्या तरी. दादाजी तुम्हाला भूक लागली आहे ना? हा मी काहीतरी तुम्हाला खायला बनवून देते. व्हय. तुम्ही जरा मला वाळकी लाकडं आणून द्या. अहो पण तुम्ही काय करणार? ए, तुला काय करायचं रे? ती सांगते तेवढं कर. हा नाही तर पोरी मला सांग मी काय करू? तुम्ही आजूबाजूला लक्ष ठेवा. हा चालतंय. मूर्ख स्त्री, कुठे होती तू? चिंतामणी हार कुठे? नाही अगं ए, वेडी झालीस की काय बाई तू? तो चिंतामणी हार नसला तर आपलं दोघांचं सर कलम होईल. किंवा आज के बाद जो भी गलती करेगा उसको ऐसी ही सजा मिलेगी. अगं ए बाई, जा आणि तो हार घेऊन ये परत. हं? जा 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 आणि तोपर्यंत तुझं तोंड दाखवू नको आम्हा असतो. कुणी मारलं तुला? कुणी मारलं? मी कशाला मारेन तुला? बिनीवाल्यावरती हार घ्यायला तुला लाज नाही वाटत तुला? तुला तुझी कामगिरी पार पाडता आली नाही आणि आता आमच्यावरती हार घेतीये तू. हं? जा जा इथून. फरीसेट सोडणार नाही तुला. फरीसेट सोडणार नाही. उठ बाई उठ. नसती बिलागत नकोय आम्हाला. अगं तुझ्या कुणाचा आरोप होईल आमच्यावरती? उठ. ही चोर आमच्यावरती खोटा आळ घेत होती. आम्ही सांगू परिसेटना? सगुणाने चूक केली, आम्ही तिला तिची शिक्षा दिली.